आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नमन करतो, वंदन करतो। आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री माननीय पंकजी भोयर, या ठिकाणी उपस्थित असलेले हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार समीरजी कुणावार, पुलगावचे सन्माननीय आमदार राजेजी बखारे साहेब, या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार माननीय सुमितजी वानखडे, माननीय दादारावजी केचे, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित वर्धा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार माननीय रामदासजी तडस साहेब, माननीय सुरेशजी वाघमारे साहेब, सरिताताई गाखरे, या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वानमती मॅडम, सीओ माननीय जितेंद्रजी रहमान, आमचे एसपी माननीय अनुरागजी जैन, उपस्थित सर्व आदरणीय मंच आणि या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य अधिकारी वर्ग आणि सर्व ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, सर्वप्रथम आज या वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो। आज अनेक दिवसानंतर त्यांचा या आर्वी शहरामध्ये आज त्यांचं त्यानिमित्तानं येणं झालं। महाराष्ट्राचा जर इतिहास बघितला तर या महाराष्ट्राला विदर्भाचे आतापर्यंत 3 मुख्यमंत्री होऊन गेलेत। त्यापैकी स्वर्गीय वसंतराव नाईक असेल, त्यांनी 11 वर्षापर्यंत या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं। वसंतराव नाईकांच्या नंतर स्वर्गीय सुधाकररावजी नाईक असेल, त्यांनी जवळपास 1.5 वर्षापर्यंत या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यानिमित्तानं भूषवलं। आणि वसंतराव नाईक असेल, सुधाकरराव नाईक असेल, यांच्यानंतर या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी विदर्भातल्या देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या नेत्याला त्यानिमित्तानं मिळाली आहे। त्यामुळं मी सर्वात पहिले सर्वांच्या वतीनं मी त्यांचं पुन्हा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये भरभरून असा विकास महाराष्ट्राचा व्हावा आणि ज्या रिजनमधून ज्या प्रदेशामधून ते या ठिकाणी येतात आहे देवेंद्रजी, त्या प्रदेशाचा म्हणजे विदर्भ राज्याचा सुद्धा विदर्भाचा सुद्धा सर्वांगीण विकास त्यांच्या या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये व्हावा अशी अपेक्षा मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो। या ठिकाणी सुमितजी असेल, माननीय आमचे दादारावजी केचे साहेब असेल, यांनी ज्या मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत, यापैकी काही मागण्या मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा घेणार होतो, परंतु मुख्यमंत्री महोदयांना बोलायचं आहे, त्यामुळे त्या मुद्द्यांचं रिपिटेशन व्हायला नको। त्यामुळे फक्त इतकंच सांगू इच्छितो की ज्या मागण्या या ठिकाणी आमदार सुमितजी वानखडे यांनी केल्या असतील, ज्या मागण्या या ठिकाणी माननीय दादारावजी केचे साहेब यांनी केल्या असतील, या सर्व मागण्यांना या वर्धा लोकसभेचा खासदार म्हणून मी या ठिकाणी समर्थन करतोय आणि या मागण्या तातडीनं त्यानिमित्तानं पूर्ण व्हाव्या ही अपेक्षा मी या ठिकाणी आपल्याकडनं त्यानिमित्तानं करतो। फार जास्त वेळ बोलणार नाही, फक्त 2-4 मुद्दे मला या निमित्तानं आपल्या निदर्शनामध्ये या ठिकाणी आणून द्यायचे आहेत। या ठिकाणी देवेंद्रजी, आमच्या या आर्वी विधानसभा मतदारसंघाचा सर्वात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा जर प्रश्न कुठला असेल तर तो म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये रोई रानडुकरामुळे होणारं शेतीचं नुकसान हा आमच्या भागातल्या कास्तकारांचा सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। आणि मी आपल्या माहितीकरता या ठिकाणी सांगू इच्छितो की वर्धा जिल्ह्यातलं जे काही फॉरेस्ट आहे, या वर्धा जिल्ह्यातल्या एकूण जंगलापैकी 65% जंगल हे आमच्या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये। त्यामुळे रोई आणि रानडुकरापासून होणारं शेतीचं नुकसान हा आमच्या आर्वी विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सर्वात जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे। जिल्ह्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आहे, परंतु मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या प्रश्नाचं गांभीर्य हे आर्वीमध्ये फार जास्त आहे। त्यामुळं खऱ्या अर्थानं
आमच्या या शेतकऱ्याला कुठेतरी चांगले दिवस जर आपल्याला दाखवायचे असेल तर सर्वात पहिले रोई आणि रानडुकरापासून होणारं शेतीचं नुकसान याच्यावर काहीतरी ठोस उपाय त्यानिमित्तानं आपल्या कार्यकाळामध्ये त्यानिमित्तानं त्याचा निर्णय व्हावा ही एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. कारण की असे अनेक शेतकरी या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत देवेंद्रजी की ज्यांनी रोई आणि रानडुकरामुळे होणाऱ्या नुकसानामुळे त्यानिमित्तानं आपल्या जीवन संपवलेलं आहे. आपल्या माहितीकरता मी या ठिकाणी सांगू इच्छितो की वाघाच्या हल्ल्यामध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये 12 लोक आतापर्यंत माझ्या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये 12 लोक वाघाच्या अटॅकमध्ये मरण पावले. अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की जोपर्यंत आपण जागलीवर जात नाही तोपर्यंत शेती आपण व्यवस्थित करू शकत नाही. आणि आज शेतामध्ये जर गेलो आणि वाघाने जर हल्ला केला तर जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल याने अनेक लोक जागलीवर जात नाही. त्यामुळे रोई आणि रानडुकरामुळे शेतीचं पूर्ण नुकसान होतं आणि आमच्या मतदारसंघामध्ये शेत जमीन ही पडीत राहण्याचं प्रमाण सुद्धा आता मोठ्या पद्धतीने वाढत आहे. त्यामुळे एक दूरदृष्टी असलेले नेते म्हणून तुमच्याकडे सर्व लोक बघतात. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा आहे की शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आपण त्या निमित्तानं लक्ष घाला आणि शेतकऱ्यांचे आशीर्वाद आपण मिळवा इतकी एक अपेक्षा मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो. आज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो केंद्राच्या काही विषय आहेत, केंद्राचे विषय आहेत आणि आज मागच्या काही काळामध्ये या महाराष्ट्राचा आवाज जर दिल्लीमध्ये कोणता होता तर या महाराष्ट्रातले काही नेते होते की ज्यांचा आवाज दिल्लीमध्ये चालत होता. मध्यंतरीच्या काळामध्ये पवार साहेबांचा सुद्धा आवाज दिल्लीमध्ये चालत होता. काँग्रेसचे आमचे लोक होते विलासरावजी होता त्यांचा आवाज दिल्लीमध्ये चालत होता. परंतु आज अशी परिस्थिती आहे की आज दिल्लीमध्ये जर कुठलं काम जर मंजूर करून घ्यायचं असेल तर तुमचा सुद्धा त्या ठिकाणी समर्थन असणं हे गरजेचं आहे. आणि तुम्ही जर दिल्ली दरबारी जर शब्द टाकला तर मला असा विश्वास आहे की दिल्ली दरबारी तुम्ही टाकलेला शब्द हा कधी खाली जाणार नाही हा त्यानिमित्तानं मला विश्वास आहे. त्या विश्वासानं मी आपल्यासमोर काही प्रश्न त्यानिमित्तानं मांडू इच्छितो. एक 2-3 प्रश्न त्यानिमित्तानं आपल्या निमित्तानं या ठिकाणी सांगू इच्छितो. सर्वात महत्वाचा विषय की शहरी आणि ग्रामीण भागातल्या घरकुल लाभार्थ्यांना देणारी रक्कम आहे ती रक्कम आपण शहरी भागामध्ये 2.5 लाख देतो आणि ग्रामीण भागामध्ये आपण 21 देतो तर 50 वाढले. माझी इतकी अपेक्षा राहील समीर भाऊ हो फक्त अभिनंदन मी पहिले करतोय अभिनंदन मी करतोय परंतु आमची फक्त इतकी या निमित्तानं मागणी राहील की जो न्याय आपण घरकुलच्या लाभार्थ्याला शहरी भागामध्ये देतो तोच न्याय तुम्ही आमच्या ग्रामीण भागातल्या लाभार्थ्याला सुद्धा दिला पाहिजे अशी एक अपेक्षा या ठिकाणी करतो. शहरी भागाला जर तुम्ही 2.5 लाख रुपये देता तर ग्रामीण भागातल्या व्यक्तीला सुद्धा आपण 2.5 लाख रुपये द्या ही नम्र विनंती मी सर्वांच्या साक्षीने आपल्यासमोर करतो. कारण की घरकुल बांधण्याकरता शहरी भागातल्या व्यक्तीपेक्षा ग्रामीण भागातल्या व्यक्तीला जास्त खर्च करावा लागतो. सिमेंट असेल, विटा असेल, लोहा असेल, रेती असेल या सर्व गोष्टी करता आमच्या ग्रामीण भागातल्या व्यक्तीला तालुक्याच्या स्थळी यावं लागतं. ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढतो. त्यामुळं जो न्याय शहरी भागाला तोच न्याय ग्रामीण भागाला द्यावा अशी एक नम्र विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी करतो. दुसरा विषय आमचा आर्वी पुलगाव जी शकुंतला आमची ट्रेन होती नॅरोगेज त्याचं रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यासंदर्भातला प्रस्ताव आणि मागणी ही सातत्यानं मतदारसंघाचा एक खासदार म्हणून त्यानिमित्तानं मी सध्या रेटतोय. या पहिले सुद्धा हा पाठपुरावा अनेक सामाजिक संस्थांकडनं लोकप्रतिनिधींकडनं त्यानिमित्तानं झालेला आहे. त्यामुळं आर्वी ते पुलगाव नॅरोगेजचं रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करावं आणि त्यानंतर ही लाईन पुढं वरुडपर्यंत एक्सटेंड करावी जेणेकरून पुलगाव आणि आमला हे 2 मिलिटरी डेपो सुद्धा त्यानिमित्तानं जोडल्या जातील. त्यामुळे हा एक जो रेल्वेचा विषय आहे तो सुद्धा त्यानिमित्तानं आपण आपलं वजन या प्रश्नामध्ये खर्ची घालावं इतकी एक नम्र विनंती या ठिकाणी करतो. आणि त्याचबरोबर MREGSचे जवळपास 10 करोड रुपये वर्धा जिल्ह्याचे अजूनपर्यंत मिळालेले नाही. अनेक लोकांनी आपल्या विहिरी करून ठेवल्या उधारी पाधारीवर विहिरी केल्या परंतु अनेक दिवसापासून MREGSचे पैसे आल्यामुळं शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले साहेब. त्यामुळे माझी नम्र विनंती राहील की आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टीनं आमच्या वर्धा जिल्ह्याचे जे 10 करोड रुपये MREGSचे आता सध्या येणं बाकी आहे हे सुद्धा तात्काळ रिलीज करण्याच्या संदर्भानं आपण आपलं वजन खर्ची घालावं इतकी नम्र विनंती मी या ठिकाणी करतो. आज पुन्हा हे काही महत्वाचे विषय होते. विषय अनेक आहेत परंतु फार जास्त लांबणार नाही. आपल्याला प्रमुख बोलायचं आहे. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की आज महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये
हा तुमच्या रूपानं आहे आणि हा पूर्ण महाराष्ट्र, हा आमचा विदर्भ आणि आमचा आर्वी मतदारसंघ मोठ्या आशेनं तुमच्याकडे बघतोय. त्यामुळं साहेब, आपण संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व ज्या पद्धतीनं करता, हे करत असताना जी आपण नागपूरवर नजर ठेवून असता, नागपूरच्या विकास कामांवर नजर ठेवून असता, त्याच पद्धतीनं कुटुंबातला मोठा भाऊ म्हणून ज्या पद्धतीनं आपली नागपूरवर नजर आहे, तर वर्धेवर देखील आपली तेवढीच नजर आहे. तितकेच विकास कामं आपण वर्धा जिल्ह्याकरता देखील मंजूर केले. याच्याकरता वर्धेचा हस्ते करावेत अशी मी आपणास विनंती करते. सौर ग्राम नेरी मिर्झापूर तहसील आर्वी. मी सर्व मान्यवरांना विनंती करते त्यांनी स्थानापन्न व्हावं. माननीय मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने राज्यातील त्यांनी आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं. जरा जोरदार टाळ्यांचा गजर उद्घाटन भाषण करते आदरणीय मुख्यमंत्री साहेब. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझे सहकारी राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयरजी, सन्माननीय खासदार अमरभाऊ काळे, सन्माननीय आमदार दादारावजी केचे, सुमितजी वानखेडे, समीरजी कुणावार, राजूजी बकाणे, सन्माननीय माजी खासदार रामदासजी तळस, सुरेशजी वाघमारे, आपले जिल्हाधिकारी श्रीमती वनथी, श्री नितीन रहमान, त्याचप्रमाणे श्री सुनील गफाट, सुधीरजी दिवे, सरिताताई गाखरे, प्रशांतजी सव्वालाखे, नंदुभाऊ थोरात, राजाभाऊ मनोरे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज अनेक कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आपण केलं आहे. अतिशय सुसज्जित अशा प्रकारची ही प्रशासकीय इमारत असेल किंवा आर्वी उपसा सिंचन योजना असेल. खरं म्हणजे आर्वी उपसा सिंचन योजना ही यापूर्वीच आम्हाला उद्घाटित करायची होती, पण मध्यंतरीच्या काळात काही कारणाने ती रखडली होती. पण आज त्याचं लोकार्पण होत आहे, ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. गांधी विद्यालयामध्ये देखील जे काम या ठिकाणी झालेलं आहे, मला असं वाटतं ते अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम आहे. आणि सोबत इथे जलतरण तलाव आणि क्लब हाऊस असं आपण लोकार्पण केलं आहे. आणि मग आर्वीतले जवळपास 156 कोटी रुपयाचे रस्ते, उपजिल्हाधिकारी कार्यालय, सारंगपुरी जलतरण तलावाचं जलाशयाचं सौंदर्यीकरण, स्मशानभूमीची विकास कामं सौंदर्यीकरण, अशा अनेक गोष्टी आज आपण या ठिकाणी केल्या आहेत. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आर्वीचे आपले आमदार सुमितजी वानखेडे यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आमचे दादारावजी केचे यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि खासदार साहेबांचे मंचावरील सर्वांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं म्हणजे या निमित्ताने माझ्यासमोर एक पेच प्रसंग निर्माण झाला आहे. कारण सुमित भाऊंनी, दादारावांनी, खासदार साहेबांनी शेवटी तला जोडून मंत्री महोदयांनी इतक्या मागण्या केलेल्या आहेत की आता या सगळ्या मागण्या जर मान्य करायच्या तर बाकी आमदार म्हणतील सगळं तुम्ही इथेच देता का. आणि नाही केल्या तर सुमित भाऊंनी इतकी शेरोशायरी केलेली आहे की माझ्या भाषणानंतर ते म्हणतील वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए, वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए और दिए में जो तेल था सर को लगा के चले गए. त्यामुळे आता काही ना काही तर मला करावंच लागेल हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि हे लोक एवढे हुशार आहेत, यांना माहिती आहे आधीच तोफ मागायची म्हणजे बंदूक तरी मिळतेच.
पण ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे की सातत्याने वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आणि मी सुमितचं विशेषतः अभिनंदन करेन की पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर सातत्याने आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं झाली पाहिजे याकरताची जी त्यांची तळमळ आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्यांनी इथे येण्यापूर्वी म्हणजे मागणी इथे करायची त्याच्या आधी सर्व कागदी कारवाई पूर्ण करून ठेवली आहे. आता मला भीती एवढीच आहे की पुढच्यास माझी सही पण ते करून टाकतील आणि त्याला मान्यता घेतील. असं करू नका. सही करता मात्र माझ्याकरता आपण या ठिकाणी थोडी वाट पहा. आणि मी आपल्याला विश्वास देतो की निश्चितपणे ज्या काही आपल्याला या ठिकाणी वेगवेगळी कामं आपण जी सांगितली, विशेषतः आपण जी उपसा सिंचन योजना या ठिकाणी सांगितलेली आहे, मी आजच आपल्याला आश्वासित करतो की त्याकरता पाणी उपलब्धतेचा जो प्रश्न होता तुम्ही ती फाईल माझ्यापर्यंत पोचवली होती, त्याच्यावर मात्र मी सही करून आलेलो आहे. त्यामुळे त्याकरता आपण आता पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्यातनं ही जी आपली उपसा सिंचन योजना आहे वाढवण पिंपळखुटा या योजनेला आता पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे मान्यता देऊ आणि ती योजना पूर्ण करून तिथल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याचं काम हे आपण करणार आहोत. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपला वर्धा जिल्हा जो आहे या वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्याही आपल्या मी मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला. आणि आज समृद्धी महामार्गामुळे वर्धा जिल्हा एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा झालेला आहे. आता शक्तीपीठ महामार्ग देखील या ठिकाणून सुरू होणार आहे. आणि या 2 महामार्गामुळे एक प्रकारे सेंट्रल इंडियाचं लॉजिस्टिक सेंटर हे आपला वर्धा जिल्हा या ठिकाणी होतो आहे हे निश्चितपणे मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे. आणि म्हणून एकीकडे माननीय गडकरी साहेबांनी ड्रायपोर्ट सारखी योजना आपल्याला दिली. आता या नवीन आपल्या रस्त्यांमुळे जो नवीन वाढवणचं बंदर होत आहे त्याच्याशी देखील आपली कनेक्टिव्हिटी ही आपण करणार आहोत. आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आपल्या इथला शेतकरी असेल किंवा उद्योजक असेल याला फायदा मिळाला पाहिजे, इथे रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे अशा प्रकारचा आपला एक मोठा प्रयत्न आहे. आज आपण पाहतो की ज्याचा उल्लेख सुमित भाऊंनी केला, जी काही आपल्या या समृद्धी महामार्गामुळे जे नोड तयार झालेले आहेत त्या नोडवर रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आपल्या विदर्भात येते. आता मी डावोसला असताना जवळपास 16.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी आली. त्यातली मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 7 लाख कोटी हे आपल्या विदर्भामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आणि विदर्भामध्ये आता मोठ्या प्रमाणात उद्योग येऊ लागलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण जर विरूळ सारख्या नोडवर त्या ठिकाणी प्लग अँड प्ले अशा प्रकारची MIDC उभी केली तर त्यातनं मोठा फायदा होईल. आणि या संदर्भात जो प्रस्ताव तुम्ही सुमित भाऊ दिला होता तो प्रस्ताव आता पुढे गेलेला आहे. MSRDCने तो MIDC ला पाठवलेला आहे आणि लवकरच MIDC त्याला मान्यता देईल आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री करता इकोसिस्टीम तयार करण्याचं काम आपण करू. मला विश्वास आहे की भविष्यात आपल्या वर्धा जिल्ह्याकरता हा जो काही इंडस्ट्रियल नोड तयार होईल हा एक खूप मोठं वरदान होईल आणि आपल्या जिल्ह्यातल्या तरुणाईच्या हाताला एक मोठं काम या माध्यमातून मिळेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो. आज खरं तर आपण एक अजून चांगलं काम या ठिकाणी केलंय ते म्हणजे नेरी मिर्झापूर. या नेरी मिर्झापूर गावातल्या सर्व सरपंचांसहित सर्व गावकऱ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आज या गावाला ऊर्जा ग्राम म्हणून आपण सोलर ऊर्जा ग्राम म्हणून सौर ऊर्जा ग्राम म्हणून
या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आता या गावाची जेवढी वीज लागते ती सगळी वीज सोलरच्या माध्यमातून याच गावात तयार होणार आहे. त्यांना विजेचं 1 पैशाचं देखील बिल आता कोणालाही भरावं लागणार नाही. पूर्णपणे मोफत वीज त्यांना मिळणार आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जी योजना आणली, प्रधानमंत्री सूर्यघर प्रधानमंत्री सूर्यघर योजना, त्या प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेच्या अंतर्गत या गावातल्या लोकांना आता पूर्णपणे मोफत वीज मिळणार आहे. आपण असा प्रयत्न करतो की येत्या काळामध्ये आपण योजना आणतो की ज्या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 300 युनिटपर्यंत वीज वापरणारे जे आमचे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आहेत, या सगळ्यांना प्रधानमंत्री ही जी सूर्यघर मोफत बिजली योजना आहे त्या योजनेला महाराष्ट्र सरकारच्या योजनेची जोड देऊन संपूर्ण 300 युनिटपर्यंत जे वीज वापरतात त्यांना सोलरच्या अंतर्गत आणायचं आणि त्यांना वीज मोफत करायची. त्यांना 1 पैसा विजेचं बिल भरावं लागणार नाही. अशा प्रकारची योजना आता आपण या महाराष्ट्रामध्ये राबवतो आहोत. आपल्याला कल्पना आहे, आपण मागच्या काळात घोषित केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देऊ. याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली होती. आज मला सांगताना आनंद वाटतोय की शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज आपल्याला द्यावी लागते. त्या 16,000 मेगावॅटचं काम हे आपण सुरू केलं आहे आणि 2026च्या डिसेंबर पर्यंत जवळपास 80% महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज 365 दिवस आपण देऊ. कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही. आणि अर्थातच ही वीज देताना शेतकऱ्याला ती आम्ही मोफतच देऊ हा आमचा निर्धार आहे. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा त्यातनं आम्ही देणार आहोत. हे करत असताना मगाशी दादांनी एक मुद्दा मांडला की काही ठिकाणी पाण्याची पातळी खूप खाली गेलेली आहे. त्याही करता दादा आता आम्ही उपाय आणतो आणि 7.5 मेगावॅटच्या ऐवजी 10 मेगावॅट पर्यंत आता आम्ही 7.5 हॉर्स पॉवरच्या ऐवजी 10 हॉर्स पॉवर पर्यंतचे पंप देखील आता आम्ही अलाउ करणार आहोत. त्याच्याही पलीकडचे पंप आम्ही अलाउ करू शकतो, पण मुळात आपण जो कायदा केलाय त्या कायद्यामुळे तेवढा जास्त उपसा आपल्याला करता येत नाही. तो उपसा अवैध असतो आणि अवैध उपस्याला राज्य सरकारच त्या ठिकाणी मान्यता देते. अशा प्रकारचं चित्र हे योग्य होणार नाही. पण मला असं वाटतं की यासोबत जर या सगळ्या भागामध्ये आपण विहीर पुनर्भरण ही योजना हातामध्ये घेतली तर मी आपल्याला सांगतो की एका वर्षामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये गुणात्मक बदल येतो आणि आपल्याला जास्तीच्या विजेची आवश्यकता पडत नाही. आज जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण विहीर पुनर्भरणच्या अनेक योजना या ठिकाणी हातामध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळे ज्या ज्या भागामध्ये विहिरीचं पाणी खोलवर गेलेलं आहे, आता पुढचे 2 महिने आपल्या हातामध्ये आहे. या 2 महिन्यामध्ये जर पुनर्भरणाचे प्रकल्प आपण हातात घेतले तर आपल्याला त्याचा परिणाम याच पावसाळ्यात लक्षात येईल आणि याच पावसाळ्यामध्ये त्या विहिरींची पातळी ही भरलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणून तेही काम आपण हातामध्ये घ्यावं. कारण आपण जर असाच उपसा करत राहिलो तर एक दिवस आपला रेगिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण पाहतोय देशातले अनेक राज्य जे जलसमृद्ध राज्य होते त्या ठिकाणी पाण्याचा अनिर्बद्ध उपसा केल्यामुळे आता त्या ठिकाणी अक्षरशः दुष्काळ पडलेला आहे. आणि म्हणून निश्चितपणे आपल्याला पाण्याचा वापर करत असताना जलसंधारणाचा विचार करून पाणी जास्तीत जास्त कसं मुरेल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपल्याला करायचा आहे आणि त्याची सुरुवातही आपण करावी अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. हे सांगत असताना मला एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे की राज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आम्ही काय केलेलं आहे तर 2025 ते 2030 5 वर्षाकरता विजेचे दर काय असतील याची पिटिशन आपल्याला दाखल करावी लागते. MERC त्याला मान्यता देते आणि त्यानंतर ते दर आपल्या इथे लागू होतात. आजपर्यंत जर आपण गेल्या 25 वर्षात बघितलं असेल तर दरवर्षी आपले विजेचे बिल 9% वाढतात. दरवर्षी 9% वाढतात. म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर गेल्या 10 वर्षात
ते दुप्पट, त्याच्यानंतरच्या 10 वर्षात अजून दुप्पट असे ते वाढत जातात. पण आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये या सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून विजेची बचत करून आणि मोठ्या प्रमाणात सोलरची वीज निर्मित करून त्यातनं एक मोठा परिणाम साधलेला आहे. आणि आता 5ही वर्ष दरवर्षी महाराष्ट्रामध्ये तुमचं विजेचं बिल हे कमी होत जाणार आहे. मागच्या या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी कमी, पुढच्या वर्षीपेक्षा त्याच्या पुढच्या वर्षी कमी, असं 2025 ते 2030 दरवर्षी विजेचं बिल कमी आम्ही करण्याचं काम करणार आहोत. आणि आपण जर विचार केला तर ज्या गतीनं हे वाढलं असतं त्या गतीनं आपण जे काही कमी होणार आहे त्याचा जर अंदाज लावला तर इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या सगळ्या लोकांना दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. आणि देशामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे की ज्या राज्याने 5 वर्षाकरता दरवर्षी आपलं विजेचं बिल कमी केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जे आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की आम्ही विजेचं बिल कमी करून दाखवू, आता त्याचं प्रत्यंतर हे आपल्याला येणार आहे. पण माझी आपल्याला विनंती आहे की येत्या काळामध्ये सगळ्यांनी प्रधानमंत्री मुफ्त सूर्यघर योजना ही योजना जर अंमलबजावणी केली तर विजेच्या बिलाचा प्रश्न हा आपला उरणार नाही, हे देखील या निमित्ताने मी सांगतो. आणि त्याचसोबत आपल्या अप्पर वर्धा प्रकल्पावर, लोअर वर्धा प्रकल्पावर 500 मेगावॅट सोलरची निर्मिती आपण करतो आहोत. हा एक अतिशय महत्वाकांक्षी अशा प्रकारचा प्रकल्प आहे. याच्यामुळे वीजही स्वस्त मिळेल आणि सगळ्यात महत्वाचा याचा फायदा असा होतो की पाण्याचं जे बाष्पीभवन आहे ते कमी होतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त पाणी हे आपल्याला त्या ठिकाणी सिंचनाकरता वापरायला मिळतं. अशा प्रकारचा हा प्रकल्प. आणि मी सुमित वानखेडे यांचं याकरता अभिनंदन करेन की त्यांनी सातत्याने माझ्या मागे लागून हा प्रकल्प या ठिकाणी मंजूर करून घेतला. आणि येत्या काळात त्यामुळे आपला वर्धा जिल्हा हा सौर ऊर्जेच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आज या निमित्ताने मला हे सांगितलं पाहिजे की वेगवेगळ्या प्रकारे आपण जे प्रयत्न करतो आहोत त्यातनं सामान्य माणसाच्या जीवनात एक परिवर्तन आणण्याचा आपला प्रयत्न आहे. मला सांगताना आनंद वाटतो की यावर्षी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि शिवराजसिंग चौहान साहेबांनी एका झटक्यामध्ये आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरं महाराष्ट्राला दिले. आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्यातल्या 18 लाख घरांचं काम देखील आपण सुरू केलं. आत्ताच मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारत होतो की तुमच्याकडे जी प्रतीक्षा यादी होती ड यादी, त्याच्यात किती नावं वाचली आहेत. त्यांनी सांगितलं वर्धा जिल्ह्यातली ड यादी आता पूर्णपणे संपलेली आहे, एकही त्याच्यामध्ये कोणीही व्यक्ती शिल्लक राहिलेला नाही. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या गरिबांनी नाव नोंदवलं होतं त्या प्रत्येकाला आता आपण घर दिलेलं आहे. आता नव्याने सर्वेक्षण आपण सुरू केलेलं आहे कारण ड यादी तयार करतानाही काही लोकांची नावं सुटली होती. आता पुढच्या काळामध्ये त्यांचीही नावं आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि हे करत असताना मला सांगताना आनंद वाटतो की आपण 50,000 रुपये अधिकचे त्या ठिकाणी देऊन एकूण आता घरांकरता 2 लाख रुपये हे मिळतील अशा प्रकारचा निर्णय आपण केलेला आहे. आणि त्याचसोबत हाही निर्णय आपण केला आहे की हे जे प्रधानमंत्री आवास योजनेतले घरं असतील या प्रत्येक घरावर सोलर लागेल. त्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरच्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही. पहिल्या दिवशीपासून मोफत वीज ही त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध असेल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो विशेषतः आपल्या विदर्भाचा कायापालट करणारा जो आपला प्रकल्प आहे वैनगंगा नळगंगा प्रकल्प, ज्या प्रकल्पातनं एक प्रकारे आपण 550 किलोमीटरची नवीन नदी तयार करतो आहोत. आणि वैनगंगा नदीपासनं म्हणजे गोसीखुर्दच्या खालून तर बुलढाणा जिल्ह्यापर्यंत ही नदी आपण नेतो आहोत. यामुळे जवळपास 62 TMC पाणी हे अधिकचं आपल्याला मिळणार आहे. आणि विशेषतः नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि पुढे वाशिम हे सगळे जे आपले जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे पाणी मिळणार आहे. आणि विशेषतः या सगळ्या जिल्ह्यांमधला जो दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागाचा दुष्काळ
हा कायमचा संपवून टाकण्याचा आपला प्रयत्न आहे। त्यामुळे कुठेही यापुढे हा प्रकल्प झाल्यानंतर सिंचनाअभावी शेती पडीक आहे, त्या ठिकाणी पिण्याचं पाणी नाही आहे, त्या ठिकाणी उद्योगाला पाणी नाही आहे, अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहावी लागणार नाही। तर वर्धा जिल्ह्यासहित सगळे जिल्हे आपले सुजलाम सुफलाम होतील। जवळपास 1,00,000 कोटी रुपये आपण याच्यावर खर्च करणार आहोत। ज्यावेळेस मी याची घोषणा केली होती, लोक मला विचारायचे शक्य आहे का? मी त्यांना एकच गोष्ट सांगायचो की हे शक्य आहे। ज्यावेळेस आम्ही समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती त्यावेळेस लोकांनी मला वेड्यात काढलं होतं की 55,000 कोटी रुपयाचा रस्ता बनू शकतो का आणि तो इतक्या कमी वेळात बनू शकतो का? पण 5 वर्षामध्ये आपण तो रस्ता त्या ठिकाणी बनवून दाखवला। आज समृद्धी महामार्ग ही एक प्रकारे आपल्या विदर्भाची जीवनरेखा तयार झाली आहे। मला सांगताना आनंद वाटतो। तशाच प्रकारे आपण वैनगंगा नळगंगाचं प्लॅनिंग केलं, आज त्याच्या सगळ्या परवानग्या आपल्याला मिळालेल्या आहेत। त्याचा अंतिम आराखडा आपण बनवतो आणि अंतिम आराखडा बनवण्याकरता त्याचं सर्वेक्षण करण्याकरता विशेष विमान आलेलं आहे। ज्या विशेष विमानाने लगातार गेले काही दिवस उडान करून पूर्णपणे आता याचं मॅपा संपूर्ण आधुनिक पद्धतीचा वापर करून याचं प्लॅनिंग होऊन आमचा प्रयत्न आहे की याच वर्षी किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला या प्रकल्पाचं काम आम्हाला सुरू करायचं आहे। या विदर्भाच्या माथ्यावरचा दुष्काळाचा ठपका हा कायम पुसायचा आहे आणि सुजलाम सुफलाम अशा प्रकारचा विदर्भ आपल्याला तयार करायचा आहे। आणि म्हणून हा प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याला जे 1,00,000 कोटी रुपये लागतील तेही उपलब्ध करून देण्याचं काम हे आपण राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी करू आणि आपल्या विदर्भाचं भाग्य। आज मला सांगताना आनंद वाटतो, गडचिरोली सारखा आपला जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये एक उद्योग नव्हता, आता तो स्टील सिटी होतोय आणि आता गडचिरोली सोबत आम्ही त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आयरन ओर आहे। आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की गडचिरोलीचा उपयोग वसाहतीसारखा करू नका, केवळ इथनं ओर कुठेतरी घेऊन जायचं असं करता कामा नये। आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी अट टाकली की जे काही उद्योग आहेत विशेषतः लोह खनिजावर आधारित या उद्योगांकरता गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या 4 ठिकाणी आम्ही विशेष सवलती दिलेल्या आहेत की जो या ठिकाणी याच्यावर आधारित उद्योग लावेल त्याला आम्ही विशेष सवलत देणार आहोत। आणि मला सांगताना आनंद वाटतोय की मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे गुंतवणुकीचे प्रस्ताव आलेले आहेत आणि त्या प्रस्तावांना अंतिम मान्यता आपण देतो आहोत। पुढच्या काळामध्ये देशातलं जे सगळं स्टील आहे ते स्टील निर्माण करण्याचं काम गडचिरोली सहित पूर्व विदर्भ करेल आणि त्यातनं हजारो आपल्या युवकांच्या हाताला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम मिळेल, मदत मिळेल, हा विश्वास मी आपल्याला देतो। एक अजून महत्वाची गोष्ट पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी मांडली की बोर सारखा प्रकल्प आपल्याकडे आहे आणि त्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे। आमच्या खासदार साहेबांनी देखील सांगितलं की वाघांचे हल्ले